नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एमपीएससी विजार्ड या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्व विद्यार्थी मैत्रिणींचे मी मनपूर्वक स्वागत करतो। मित्र, आपण स्वस्त असाल, मस्त असाल आणि आपला जो काही अभ्यास आहे तो पूर्ण ताकदीने चालू असेल ही अपेक्षा करतो। एमपीएससी कंबाईन पूर्व परीक्षा 2024 साठी आपण जो काही अर्थशास्त्र घटक प्रश्न उत्तर स्वरूपामध्ये चर्चा करण्याची जी काही सिरीज सुरू केलेली आहे, या सिरीज मधला चौथा भाग घेऊन मी आपल्या समोर उभा आहे। तर चला मित्रो, लेक्चरला सुरुवात करूया। पहिला प्रश्न बघा मित्रो, अप्रत्यक्ष कराचा करभार हा विक्रेता ग्राहकावर पूर्णपणे केव्हा ढकलू शकतो? तर मागणी पूर्णपणे अलौकिक असते, मागणी पूर्णपणे लवचिक असते, मागणी सापेक्ष लवचिक असते, मागणी सापेक्ष अलौकिक असते। तर बघा, अप्रत्यक्ष कर म्हणजे काय? तर असा कर की ज्या कराच्या बाबतीमध्ये कराचा आघात हा एका व्यक्तीवर आणि कराचा भार हा दुसऱ्या व्यक्तीवर पडत असतो। म्हणजेच काय, तर उत्पादकावर कराचा आघात होतो आणि उत्पादक हा कर संकल्पनाच्या माध्यमातून कराचा भार हा उपभोक्त्यावर ढकलत असतो। परंतु हा कराचा भार ढकलत असताना वस्तूची मागणी आणि वस्तूचा पुरवठा याची जे लवचिकता असते, या लवचिकतेवर कराचा भार किती प्रमाणामध्ये उपभोक्त्यावर ढकलता येईल हे डिपेंड असतं। म्हणून वस्तूची या मागणीची लवचिकता किती आहे आणि वस्तूच्या मागणीच्या पुरवठ्याची लवचिकता किती आहे हे आपल्याला या ठिकाणी बघावं लागतं। मग प्रश्नात तेच विचारलं की अप्रत्यक्ष कराचा करभार विक्रेता ग्राहकावर पूर्णपणे केव्हा ढकलू शकतो? तर जेव्हा वस्तूच्या मागणीची लवचिकता किंवा मागणी ही पूर्णपणे अलौकिक असते, तेव्हा विक्रेता ग्राहकावर कराचा भार पूर्णपणे ढकलत असतो। बघा मित्र, जेव्हा आपण दैनंदिन जीवनामध्ये वस्तू आणि सेवा खरेदी करत असतो किंवा वस्तू आणि सेवांचा उपभोग घेत असतो, तेव्हा आपल्याला काही जीवनावश्यक वस्तू किंवा मूलभूत वस्तू लागत असतात आणि अशा वस्तूची जी काही मागणी असते किंवा अशा वस्तूच्या मागणीची जी काही लवचिकता असते ती पूर्णपणे अलौकिक असते। म्हणजे त्या वस्तूचा उपभोग आपल्याला घ्यावाच लागतो। म्हणजेच काय, तर मागणी ही पूर्णपणे अलौकिक असेल तर विक्रेता ग्राहकावर पूर्णपणे कराचा भार ढकलू शकतो। हे या प्रश्नाच्या दृष्टीने आपण परीक्षेच्या दृष्टीने लक्षात ठेवायचं आहे। पुढचा प्रश्न बघूया मित्र, भारतीय शेतीच्या अल्प उत्पादकतेची कारणे खालीलपैकी कोणती आहेत? अ विधान आहे सिंचनाच्या अपुऱ्या सुविधा, ब विधान आहे कालबाह्य कृषी तंत्रज्ञान, क विधान आहे कृषी क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांची कमी संख्या आणि ड विधान आहे कृषी क्षेत्रातील अनार्थिक धारण क्षेत्र। तर कुठला पर्याय बरोबर आहे? तर बघा, भारतीय शेतीची उत्पादकता कमी म्हणजेच काय, तर भारतीय शेतीमध्ये प्रति हेक्टरी जे काही पिकाची उत्पादकता आहे जागतिक स्तरावर जर आपण तुलना केली तर आपल्याला कमी आहे असं आढळून येते। मग हे कमी असण्याचं कारण काय? तर सिंचनाच्या अपुऱ्या सुविधा बरोबर आहे, कालबाह्य कृषी तंत्रज्ञान हे सुद्धा बरोबर आहे आणि कृषी क्षेत्रातील अनार्थिक धारण क्षेत्र हे सुद्धा बरोबर आहे। परंतु कृषी क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांची संख्या कमी संख्या असल्यामुळे उत्पादकता कमी आहे असं नाही, तर कृषी क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या लोकांची किंवा भारतीय शेती जे काही लोकांना सामावून घेते या लोकांची संख्या उलट जास्त आहे आणि या जास्त लोकांचा कृषीवर ताण पडतो आणि कृषीची उत्पादकता घटते। म्हणून विधान जे काही स्टेटमेंट क आहे हे स्टेटमेंट क चुकीचं आहे। उरलेली जे स्टेटमेंट आहेत अ, ब आणि ड असा जो पर्याय आहे तो पर्याय क्रमांक 4। म्हणून या प्रश्नाचं जे अचूक उत्तर आहे ते पर्याय क्रमांक 4 आहे, हे लक्षात ठेवायचं। पुढचा प्रश्न बघा, भारतीय अर्थव्यवस्थेत छुप्या बेरोजगारीचा प्रश्न हा प्रामुख्याने पर्याय क्रमांक 1 ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात आढळतो, पर्याय क्रमांक 2 शहरी भागात मोठ्या प्रमाणात आढळतो, तीन क्रमांकाचा पर्याय आहे औद्योगिक क्षेत्रात मोठ्या प्रमाणात आढळतो आणि चौथा आहे शहरी काम करणाऱ्या महिलांमध्ये मोठ्या प्रमाणात आढळतो। तर बघा, छुपी बेरोजगारी ही ग्रामीण क्षेत्रामध्ये आणि कृषी क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात आढळते। छुपी बेरोजगारी म्हणजे काय, तर उत्पादन प्रक्रियेमध्ये जो काही शेवटचा श्रम लागतो आणि या श्रमाची जी उत्पादकता असते ती शून्य असते किंवा सीमांत उत्पादकता ही शून्य असते असं म्हटलं जाते। म्हणजेच काय, तर जेवढी आवश्यकता आहे त्याच्यापेक्षा अधिक श्रम हे त्या उत्पादन प्रक्रियेमध्ये किंवा कृषीमध्ये लागलेले असतात आणि ते लागल्यामुळं किंवा ते काढून घेतल्यामुळं उत्पादकतेमध्ये काहीही फरक पडत नाही। म्हणजेच त्या श्रमाची जे काही सीमांत उत्पादकता असते ती शून्य असते। म्हणून हा जो काही प्रश्न आहे तो छुप्या बेरोजगारीवर आहे आणि छुप्या बेरोजगारी ही ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात आढळते, हे लक्षात ठेवायचं। बघा, आर्थिक नियोजन ही बाब भारतीय राज्यघटनेच्या मध्ये समाविष्ट आहे। केंद्र सूची, राज्य सूची, समवर्ती सूची यापैकी नाही। आपण जर एकूणच नियोजनाचा अभ्यास केला असेल तर नियोजन राष्ट्रीय स्तरावर, राज्य स्तरावर आणि जिल्हा पातळीवर सुद्धा राबवल्या जाते आणि या पद्धतीने जर नियोजन राबवायचं असेल
तर आपल्याला त्याचा समावेश भारतीय राज्यघटनेमध्ये समवर्ती सूचीमध्ये केलेला आहे, म्हणून पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघूया. फिस्कल रिस्पॉन्सिबिलिटी अँड बजेट मॅनेजमेंट बिल किंवा त्यालाच FRBM ऍक्ट 2003 असं सुद्धा म्हणतो आपण. 2003 ला हे बिल आलं होतं आणि 3 ला हा कायदा मंजूर झाला होता. 2004 ला हे FRBM ऍक्ट लागू करण्यात आला होता. आणि मग हे FRBM ऍक्ट लागू करण्याचे नेमकं उद्दिष्ट काय होतं तर बघा, अ विधान आहे महसुली तुटीचे उच्चाटन करणे, बी विधान आहे राजकोषीय तूट कमी करणे, सी विधान आहे वाढत्या सार्वजनिक खर्चास आळा घालणे आणि डी विधान आहे संरक्षण खर्चात कपात करणे. पर्यायी उत्तर काय आहेत बघा. तर बघा या ठिकाणी FRBM ऍक्ट याच्यासाठी आणला होता की ज्या काही तुटी असतात किंवा तूट असते, महसुली तूट आहे, राजकोषीय तूट आहे, अंदाजपत्रकीय तूट आहे, प्रभावी महसुली तूट आहे, वेगवेगळ्या तुटी आहे, तर या तुटीवर नियंत्रण ठेवण्यासाठी हा कायदा आणला होता. आणि मग नेमकं उद्दिष्ट काय होतं, महसुली तुटीचे उच्चाटन करणे. 2009 पर्यंत केंद्र सरकारला काय करायचं होतं, महसुली तुटी 0 करायची होती. राजकोषीय तुटी 2009 पर्यंत किती करायची होती, 3% करायची होती. आणि वाढत्या सार्वजनिक कर्जास आळा घालणे हे सर्व उद्दिष्टे काय होते, फिस्कल रिस्पॉन्सिबिलिटी अँड बजेट मॅनेजमेंट बिल किंवा ऍक्टचे आहेत. परंतु संरक्षण खर्चात कपात करणे याचा कुठेही उल्लेख या ऍक्टच्या किंवा या बिलाच्या अनुषंगाने नव्हता. म्हणून पर्याय क्रमांक काय असेल, कुठलं उद्दिष्टे होती तर A, B आणि C. A, B, C असणारा पर्याय जर बघितला आपण तर पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. परीक्षेच्या दृष्टीने लक्षात असू द्या. पुढचा प्रश्न बघा. उदारीकरण हे आर्थिक वृद्धी व लोककल्याणासाठी प्रोत्साहन देणारे आहे असे कोणी म्हटलेले आहे. बघा 1991 ला ज्या काही भारतामध्ये किंवा भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये आर्थिक सुधारणा घडून आणलेल्या आहेत त्याला आपण LPG धोरण म्हणतो. आणि या LPG धोरणातला महत्वाचा घटक होता उदारीकरण. मग उदारीकरण हे आर्थिक वृद्धी व लोककल्याणासाठी प्रोत्साहन देणारे आहे असे कोणी म्हटले. पर्याय क्रमांक 1 महमूद युनूस आहे, पर्याय क्रमांक 2 मनमोहन सिंग, पर्याय क्रमांक 3 ॲडम स्मिथ आणि पर्याय क्रमांक 4 MS स्वामीनाथन. तर हे जे म्हटलेलं आहे ते पर्याय क्रमांक 3 ॲडम स्मिथ यांनी म्हटलेलं होतं. ॲडम स्मिथ हे काय होते, फादर ऑफ इकॉनॉमिक्स किंवा अर्थशास्त्राचे जनक आहेत. त्यांनी वेल्थ ऑफ नेशन हा ग्रंथ लिहिला आणि या ग्रंथामध्ये ज्या काही अर्थशास्त्राच्या मूलभूत संकल्पना आहेत त्या मांडलेल्या आहेत. आणि याच्यामध्येच त्यांनी मुक्त अर्थव्यवस्था, बाजार अर्थव्यवस्था, नीर हस्तक्षेप वादाचे तत्व मांडलेले आहे. आणि नीर हस्तक्षेप वादाचे तत्व किंवा लेजस फेअर्स हे जे काही म्हणणे मांडले होते या म्हणण्याच्या आधारेच उदारीकरण हे आपल्याला इथं लक्षात घ्यावं लागेल. म्हणून उदारीकरण हे आर्थिक वृद्धी आणि लोककल्याणासाठी प्रोत्साहन देणारे असं जे म्हटलं असेल ते कुणी म्हटलेलं आहे, ॲडम स्मिथ नावाचे जे अर्थतज्ञ होते, फादर ऑफ इकॉनॉमिक्स, यांनी म्हटलेलं आहे. हे परीक्षेच्या दृष्टीने आपण लक्षात ठेवायचं आहे. पुढचा प्रश्न बघूया मित्र. खालीलपैकी कोणत्या समितीने दारिद्र्याची व्याख्या ही उष्मांकावर आधारित नसावी अशी सूचना केली होती. तर सुरुवातीच्या कालखंडामध्ये नियोजन आयोगाच्या माध्यमातून जे काही कार्यगट स्थापन करण्यात आले होते आणि या कार्यगटाने दारिद्र्याचं मोजमाप कसं करावं आणि दारिद्र्य रेषा निश्चित कशी करावी यासाठी काही बाबी मांडल्या होत्या. आणि त्यामध्ये सर्वात महत्वाची होती की सुरुवातीच्या कालखंडामध्ये दारिद्र्य मोजताना आपण अन्न या घटकाला महत्व दिलं होतं आणि अन्न हे उष्मांकाच्या आधारे मोजत होतो आणि उष्मांक निश्चित करून आपण दारिद्र्याची रेषा ठरवली होती. परंतु दारिद्र्य ही अशी संकल्पना आहे की काल सापेक्ष आहे. काळानुसार दारिद्र्याची संकल्पना किंवा दारिद्र्याचं स्वरूप हे बदलत जात असतं. म्हणून 2010 ला जी तेंडुलकर समिती आली होती या समितीने सांगितलं होतं केवळ अन्नाच्या आधारे किंवा उष्मांकाच्या आधारे दारिद्र्य मोजून चालणार नाही, तर त्यासोबत अन्न, शिक्षण, आरोग्य या घटकाचा समावेश करून सुधारित आपण दारिद्र्य रेषा ठरवली पाहिजे आणि त्या आधारे दारिद्र्याचं मोजमाप केलं पाहिजे. म्हणून हे जे काही या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 तेंडुलकर समिती असं या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघूया. स्टेटमेंट आहे. जानेवारी 2001 मध्ये भारत सरकारने देशांतर्गत जलवाहतूक धोरणाला मान्यता दिली. आणि स्टेटमेंट 2 होतं रेल्वे आणि रस्ते वाहतूक हे एकमेकांना पूरक असतात. तर आपल्या परीक्षेच्या दृष्टीने आपण हे लक्षात ठेवायचे, दोन्ही स्टेटमेंट काय आहेत, बरोबर आहेत. म्हणून पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं काय आहे, अचूक उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघूया. खालीलपैकी कोणते जागतिकीकरणाचे मापदंड नाही. म्हणजे उदारीकरण, खाजगीकरण आणि जागतिकीकरण ह्या संकल्पना जर आपण अभ्यासल्या तर नेमकं जागतिकीकरण कशाला म्हणायचं, जागतिकीकरणाचं मोजमाप कशाच्या आधारे केलं जाऊ शकतं, मग याच्यातला कुठला मापदंड नाही. तर बघा वस्तू व सेवांचा मुक्त प्रवाह हे जागतिकीकरण आहे. भांडवलाचा मुक्त प्रवाह याला सुद्धा आपण जागतिकीकरण म्हणतो. श्रमिकाची मुक्त हालचाल याला सुद्धा आपण जागतिकीकरण म्हणतो. परंतु जागतिक स्तरावर सामाजिक आणि आर्थिक समानता याला मात्र जागतिकीकरण म्हणता येत नाही. म्हणून जागतिकीकरणाचा कोणता मापदंड नाही तर पर्याय क्रमांक
4 हा जागतिकीकरणाचा मापदंड नाही. पुढचा प्रश्न बघूया, मैत्री काय आहे? बघा, महाराष्ट्र शासनाने अशा प्रकारचे एक जे काही कक्ष आहे तो उभारलेला आहे. म्हणून काय म्हणता येईल आपल्याला, पर्याय क्रमांक 3 महाराष्ट्र सरकारचा उद्योग व्यापार तसेच गुंतवणुकीस चालना देणारा कक्ष. हा प्रश्न रिपीट आपल्या परीक्षेला होऊ शकतो, म्हणून हा घेतलेला. यापूर्वी सुद्धा आयोगाने मैत्री यावर प्रश्न विचारलेला आहे. परीक्षेच्या दृष्टीने आपण हे लक्षात ठेवायचं. हा एक कक्ष आहे कशाच्या रिलेटेड, उद्योग व्यापार आणि गुंतवणुकीस चालना देणारा महाराष्ट्र शासनाचा तो एक कक्ष आहे, असं लक्षात ठेवायचं. पुढचा प्रश्न बघा, खालील जोड्यामधून अयोग्य जोडी ओळखा. अयोग्य जोडी म्हटलेलं आहे. बघा, वित्त आयोग, त्यांचा कालावधी आणि त्यांचे अध्यक्ष हे परीक्षेला वारंवार विचारण्यात आलेले आहे. यापूर्वीच्या 2023च्या कंबाईन मुख्य परीक्षेला, त्यासोबत 2024च्या राज्यसेवा मुख्य परीक्षेला सुद्धा वित्त आयोगावर प्रश्न होते. तर बघा, 12वा वित्त आयोग सी रंगराजन अध्यक्ष होते, कालावधी 2005 ते 2010. बरोबर आहे. पर्याय क्रमांक ब स्टेटमेंट बघा, 13वा वित्त आयोग के सी पंत 2010 ते 2015 हा कालावधी आहे. 13वा वित्त आयोग कालावधी बरोबर आहे, परंतु अध्यक्ष कोण आहेत? विजय केळकर हे अध्यक्ष आहेत 13व्या वित्त आयोगाचे, आणि के सी पंत हे 10व्या वित्त आयोगाचे काय होते? अध्यक्ष होते. म्हणून हे काय स्टेटमेंट बी काय आहे? चुकीचं आहे. 14वा वित्त आयोग डॉक्टर वाय व्ही रेड्डी हे अध्यक्ष होते आणि कालावधी हा 2015 ते 2020 असा आहे. त्यानंतर 15वा वित्त आयोग जर बघितला आपण तर एन के सिंग अध्यक्ष बरोबर आहे, कालावधी 2020 ते 2021 हा एका वर्षाचा कालावधी होता. आणि त्याच्यानंतर पुढचा जो 5 वर्षाचा कालावधी घेतलेला आहे तो कसा घेतला? 2020-21 आणि 21-26 अशा पद्धतीने या आयोगाच्या संदर्भामध्ये हा कालावधी सुद्धा आपण लक्षात ठेवायचा. आणि आता अलीकडे 16व्या वित्त आयोग सुद्धा स्थापन केलेला आहे. तर 16व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष सुद्धा आपण परीक्षेच्या दृष्टीने लक्षात ठेवायचं. अरविंद पनगरिया हे 16व्या वित्त आयोगाचे काय आहेत? अध्यक्ष आहेत. नंतर बघा, राजकोषीय पत्राची मुदत काय असते? राजकोषीय पत्र म्हणजे काय? ट्रेझरी बिल त्याला म्हटलं जातं. आणि ट्रेझरी बिलच्या माध्यमातून केंद्र सरकार काय करत असतं? अल्पकालीन कर्ज उभारत असतं. आणि एक अल्पकालीन कर्ज उभारत असताना राजकोषीय पत्र किंवा ट्रेझरी बिल हे वेगवेगळ्या कालावधीमध्ये इश्यू केल्या जातात. मग नेमका त्यांचा कालावधी किती असतो? तर 14 दिवस, 91 दिवस, 181 दिवस आणि 364 दिवस अशा कालावधीचे ट्रेझरी बिल असतात. म्हणून क आणि ड इथं बरोबर आहे. तर मुदत काय आहे? क आणि ड म्हणजे पर्याय क्रमांक 3. इथं 181 पाहिजे आणि इथं 364 पाहिजे, म्हणून अ आणि ब इथं चुकीचं आहे. मग हे पर्याय क्रमांक 3 हे काय आहे? या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. परीक्षेच्या दृष्टीने लक्षात ठेवायचं. पुढचा प्रश्न बघूया, कोणती संस्था ग्रामीण भागातील वित्तीय गरजा भागवणारी शिखर संस्था म्हणून काम करते? बघा, नाबार्ड, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, स्टेट बँक ऑफ इंडिया वरीलपैकी नाही. तर नाबार्ड हे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. नाबार्डची स्थापना कधी झाली होती? 12 जुलै 1982 ला. आणि कुठल्या समितीच्या शिफारसीनुसार झाली होती? तर शिवरामन समिती होती. हे परीक्षेच्या दृष्टीने आपण लक्षात ठेवायचं. नाबार्डवर वारंवार प्रश्न आलेले आहेत. ग्रामीण आणि कृषी वित्तीय जी काही संरचना आहे या वित्तीय संरचनेवर किंवा जे काही सहकार असेल यावर सुद्धा वेळोवेळी आयोगाने प्रश्न विचारलेले आहेत. म्हणून ग्रामीण आणि कृषी क्षेत्राला जो काही वित्त पुरवठा होतो त्याच्या संबंधित जी काही संरचना आहे, ज्या काही संस्था आहेत याच्यावर वारंवार प्रश्न येताना आपल्याला दिसतं. पुढचा प्रश्न बघूया मित्र, भारतातील बँकिंग क्षेत्राच्या संदर्भात पुढीलपैकी कोणत्या राज्याचा वाटा ठेवी जमा करण्यामध्ये सर्वात जास्त आहे? तर हा प्रश्न आपल्या परीक्षेला रिफ्लेक्ट होताना दिसतो किंवा दिसेल. पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे, महाराष्ट्र. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न बघूया मित्र, जून 2012 मध्ये Rio+20 घोषणापत्रासंदर्भात शाश्वत विकास उद्दिष्टे ठरवण्यात आली होती. त्यानुसार पुढीलपैकी कोणते किंवा कोणती वैशिष्ट्ये ठरवण्यात आलेले नव्हते असं विचारलेलं आहे. मग कोणतं नव्हतं हे आपल्याला लक्षात घ्यायचं. बघा, अ स्टेटमेंट आहे, गरिबीचे उच्चाटन, असमानतेविरुद्ध संघर्ष आणि लिंगभाव समानता हे उद्दिष्ट ठरवण्यात आलं होतं. हे वैशिष्ट्य आहे. एसडीजी काही आपण हे करणार आहे किंवा लागू करण्यात आलेले आहेत. नंतर ब स्टेटमेंट आहे, आरोग्य व शिक्षण सुधारणा, महासागर व जंगल संरक्षण हे सुद्धा बरोबर आहे. क बघा, अविरत विकासासाठी म्हणजे शाश्वत विकासासाठी जागतिक भागीदारी, पाठपुरावा आणि समीक्षासाठी प्रभावी संरचना हे सुद्धा बरोबर आहे. आणि ड होतं अतिरेकी संघटनावर बंदी आणि पर आक्रमणावर बंदी. तर ड विधान मात्र चुकीचं आहे. म्हणून पर्याय क्रमांक 2 काय विचारलं आपल्याला? काय ठरवण्यात आलेली नव्हती असं विचारलेलं आहे. म्हणून पर्याय क्रमांक 2 फक्त ड
हे स्टेटमेंट ठरवण्यात आलेलं नव्हतं, बाकीचे SDG मध्ये ठरवण्यात आलेले आहे. SDG गोल किती आहेत तर 17 आहेत, हे सुद्धा आपण परीक्षेच्या दृष्टीने लक्षात ठेवायचं आहे. बघा मित्रांनो, जी काय आपण सिरीज सुरू केलेली या सिरीजच्या माध्यमातून नक्कीच तुमच्या अभ्यासाला दिशा मिळणार आहे. तर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, YouTube चॅनल आपलं सबस्क्राईब करा आणि त्यासोबतच कॉमेंट सुद्धा करा. तर या ठिकाणी आपण थांबूया मित्रो. धन्यवाद.